नमस्कार मंडळी, इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, माणूस जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत एकूण 16 संस्कार हिंदू धर्मामध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक संस्कारांमध्ये मागे एक विशेष असं काहीतरी कारण दडलेलं असतं आणि वेदकाळापासून ते आत्तापर्यंत हे 16 संस्कार मानवी जीवनात फार महत्त्वाचे मानले गेलेले आहेत। तर हे संस्कार करण्यासाठी लागतात ते म्हणजे पुरोहित, त्यांचे मंत्रोच्चार आणि ती शास्त्रशुद्ध पूजा किंवा जे काही विधी आहेत ते होणं फार गरजेचं असतं आणि म्हणूनच पूर्वीपासून आतापर्यंत या क्षेत्रावरती म्हणजे हे जे पौराहित्य क्षेत्र आहे त्याच्यावर नेहमीच पुरुषांचं प्राधान्य राहिलेलं आहे, वर्चस्व राहिलेलं आहे। पण अलीकडे हा काळ आता असा जो काळ आहे की त्याच्यामुळे ट्रेंड बदलत चालला आहे आणि म्हणूनच अलीकडे महिला पुरोहित ही एक नवीन संकल्पना रुजू होते। महाराष्ट्राच्या पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी ही संकल्पना आता मूळ धरू लागलेली आहे आणि बरेच लोक जे गोव्यामध्ये लग्न करण्यासाठी येतात विशेष करून तर ते महिला पुरोहितांना पाचारण करत असतात। अशाच 2 महिला पुरोहित पुण्यातून आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये, तर आम्ही त्यांची ओळख करून घेऊया। नमस्कार मॅडम, तुमची ओळख पहिल्यांदा सांगा की कसं काय आणि काय। मी डॉक्टर मनीषा शेटे, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेमध्ये मी काम करते आणि तिथेच मी पौरोहित्य शिकले आणि पौरोहित्यही करते आता। मी उर्मिला बेटकर, मी सुद्धा संत्रिका विभागातच शिकले ज्ञानप्रबोधिनीच्या आणि मी सुद्धा हे पौरोहित्याचं काम गेली 3 वर्षे करते। तर पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी नावाच्या एका संस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत आणि पौराहित्य देखील करत आहेत आणि गोव्यामध्ये ते सध्या मला वाटतं विवाहाच्या निमित्ताने आले होते, एक लग्न समारंभाच्या निमित्ताने आला होतात। तर कसं काय अनुभव होता आजचा तुमचा? गोव्यामध्ये विवाह संस्कारासाठी येणं हे आता आमच्याकडनं नेहमीच घडतं। आजचा जो विवाह संस्कार होता त्याच्यामध्ये वधू होती ती दाक्षिणात्य होती आणि मुलगा महाराष्ट्रीयन होता आणि त्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये हा संस्कार समजून घ्यायचा होता आणि त्यासाठी पुण्यामधून त्यांनी आम्हाला बोलावलं होतं आणि संस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांना तो अतिशय आवडला आणि त्यांनी असं सांगितलं की आता केरळमध्ये जेव्हा लग्न असेल तेव्हाही तुम्हीच यायचं आहे। तर त्यामुळे खूप उत्साहवर्धक असा अनुभव आहे। छानच, म्हणजे हा अनुभव फार महत्त्वाचा आहे की हा जो नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे तो समाजामध्ये कुठेतरी रुळत चालला आहे। पण आपण जर पूर्वी बघितलं तर ह्या क्षेत्रावरती खास करून पुरुषांचंच वर्चस्व होतं। मग अचानक कसं काय ह्याच्यामध्ये पालट झाला किंवा काय असं नवीन घडलं की त्याच्यामुळे या पुरोहित महिलांना पुरोहित होण्यासाठी असं पुढे यावं लागलं? आपल्याला जरी अचानक असं वाटत असलं तरी मुळातच आपण जर पाहिलं तर वेदकाळापासनं गार्गीसारख्या स्त्रियांची नावं आपण ऐकलेली असतात। गार्गी, मैत्रेयी या ज्या विदुषी आहेत किंवा ऋग्वेदामधली अनेक सूक्त ही स्त्रियांनी रचलेली आहेत। विशेषतः विवाह सूक्त जे आहे ते एका ऋषिकेनी म्हणजे स्त्रीनी रचलेलं असं सूक्त आहे आणि त्यामुळे आपल्याला वेदकाळामध्ये असं दिसत नाही फारसं की महिला कुठे मागे होत्या असं, परंतु जसजशी आक्रमणं होत गेली स्त्रिया एकूणातच सर्वच सामाजिक कामामधनं मागे पडत गेल्या तर तसं अनेक बंधनं स्त्रियांवरती येत गेली। परंतु आता गेल्या काही वर्षात म्हणजे कमीत कमी 25-1 वर्षांपूर्वीपासून असं म्हणता येऊ शकेल की पुण्यासारख्या ठिकाणी आता महिला पुरोहित आहे आपल्याला दिसतात। पुण्यामध्ये काही प्रमाणात आहेत। आमच्याच प्रबोधिनीच्या माध्यमातून डोंबिवली येथे आम्ही वर्ग घेतले होते, तिथनं 13 महिला पुरोहित आता कार्यरत आहेत आणि क्वचित काही ठिकाणी आता नागपूर वगैरे सारख्या ठिकाणी पण आपल्याला हे दिसतंय। तर तुम्ही ऐकलं असेल की म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की पूर्वी वेदकाळामध्ये स्त्रियांनी सुद्धा ही जी सूक्त आहेत किंवा ऋचा आहेत ते रचलेले आहेत, पण नंतर आक्रमणं जशी होत गेली, परकीय आक्रमण होत गेली, त्याच्यामध्ये कुठेतरी ते लुप्त झालं, स्त्रियांवरती आले, म्हणून ते पुरुषांचं वर्चस्व वाढलं असेल मध्यंतरी काळात आणि आता ते पालटलेलं आहे। पण आता म्हणजे ही एक प्रकारे नवीन ट्रेंड नाही आहे, ही पुनर्स्थापना आहे असं म्हणावं लागेल। पुनर्स्थापना आहे, जशी धर्माची पुनर्स्थापना होते। हां, ठीक आहे। पण म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे आता हे करताय म्हणजे कुठे शिकून म्हणजे प्रशिक्षण घेऊन मग चालू केलेलं आहे की कसं काय? जसं मी म्हणते की मी गेली 3 वर्षे करते आहे, तर तसंच 1990 सालापासून तिथे सुरू झालेले आहेत। म्हणजे ज्ञानप्रबोधिनी आमच्या संस्थेमध्ये पुण्यामध्ये सुरू झालं आणि तिथे विशेष करून असं चतुर्सूत्री आमचे असे आहे की तिथे सार्थता, सामूहिकता, शिस्त आणि समभाव म्हणजे नुसतं जे विधी आपण म्हणतो की त्याचा अर्थपूर्ण
अर्थ कळाला पाहिजे, तर ते अर्थपूर्ण शिकवले जातात. मुळात प्रबोधिनी ह्याच्याकडे स्वयंपौरोहित्य या दृष्टिकोनातून उतरली, की तुम्ही म्हणता की गणपतीला मिळत नाही, काही पीक काळामध्ये आपल्याला असं अनुभवायला मिळतात की गुरुजी मिळत नाही, तर ते स्वयंपौरोहित्य या दृष्टीने सगळ्यांनी शिकावं म्हणून त्यामध्ये सगळ्या जातीतील स्त्रिया आणि पुरुषांना सहभागी करून घेतलं गेलं त्या वर्गामध्ये. ते मेन विशेष त्याचं महत्त्व होतं की सगळ्यांनी ते करावं आणि करण्यासाठी आधी ते शिकावं. म्हणून आमच्या विभागामध्ये ते 1990 सालापासून ती परंपरा आजतागायत सुरू आहे. तिथे आता महिला जास्त आहेत हे प्रमाण आहे, बघायला मिळतं आहे, पण सगळ्यांना समान अधिकार दिला गेलेला आहे त्यामध्ये. पण वेदकाळामध्ये असं एक होतं की ब्राह्मणांशिवाय इतर जे वर्ग होते तर त्यांना हा जो विधी करण्याचा अधिकार असा नव्हता. आता तुम्ही जर म्हटलं की सगळ्यांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथं आणि ह्यांना प्रशिक्षण दिलं जातं, काय याच्यावरती सांगणार? मुळातच ब्राह्मण या शब्दाची आपण आज जी व्याख्या करतो किंवा जी परिभाषा आपण वापरतो ती वेदकाळामध्ये आपल्याला दिसत नाही. ज्याने ब्रह्म जाणिले तो ब्राह्मण किंवा षड्उर्मी म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यातनं जो मुक्त झालेला आहे, जो निगर्वी आहे आणि जो ज्ञानसंपन्न आहे त्याला ब्राह्मण असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे म्हण आहे की ऋषींचं कुळ विचारू नये. त्यामुळे आपल्या अनेक ऋषींच्या जन्मकथा जर आपण पाहिल्या तर ते जन्मानी ब्राह्मण नव्हते, परंतु त्यांनी कर्तृत्वाने ते ब्राह्मणत्व म्हणजे ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतलेली आहे. आणि त्यामुळे अर्थातच कोणालाही हे सर्व संस्कार करून घेण्याचा आणि करण्याचा सुद्धा अधिकार हे दिलेला आहे. स्वामी दयानंदांनी ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला मुलींच्या मुंजी करण्याची सुरुवात केली, की आज आपल्याला माहिती असतं की मुलांच्या मुंजी आपण सहजपणे पाहतो, मुलींच्या मुंजी केल्या जात नाहीत. परंतु रामायणात असा उल्लेख मिळतो की सीतेने सुद्धा संध्यावंदन केलं होतं, म्हणजे याचा अर्थ तिचं मौंजीबंधन हे झालेलं होतं. मधल्या काही काळात आधी आपण बोललो तसं काही कारणामुळे काही गोष्टी नष्ट होत गेल्या, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की महिला त्याच्यामध्ये कमी आलेल्या दिसत आहेत. परंतु सर्व जातीचे, पंथाचे लोक खरं म्हणजे हे सगळं शिकू शकतात किंवा उपनयनाचा अधिकार हा सगळ्यांना दिसतो आपल्याला दिले. नाही, तुम्ही खूपच छान माहिती देता या ठिकाणी, की म्हणजे आम्हाला सुद्धा एक आगळं वेगळं समजतं की आम्ही एक रूढ एक संकल्पना करून चाललो की ब्राह्मण किंवा हे. पण आता तुम्ही जसं सांगितलं की अगदी शूद्राच्या पोटी जन्मलेला सुद्धा जर ब्रह्म जाणत असेल तर तो ब्राह्मणच असतो. आणि आपले ऋषीमुनी बरेच शूद्र जातीत जन्माला आले पण ते आपल्या ब्रह्मव्यक्तीप्रमाणे वरती पोचलेले आहेत. त्यानंतर तुम्ही एक सांगितलेला फार महत्त्वाचा मुद्दा होता की शास्त्रात रूढीबली असे असं जे म्हटलेलं आहे की शास्त्रावर जे रूढींचं आवरण आलेलं आहे आणि त्यामुळे आवरण आल्यामुळे जे चुकीच्या संकल्पना आहेत की स्त्रियांनी असं करू नये, स्त्रियांनी ते करू नये, काय धार्मिक. आणि गोव्यामध्ये सुद्धा अजून स्त्रियांनी असं धार्मिक किंवा पौरोहित्य करावं असं काय नाही आहे. मग ह्याविषयी तुम्ही काय सांगाल नक्की? गोव्यातच असं नाही म्हणता येणार आपल्याला. कदाचित संपूर्ण भारतभरातच अजूनही महिलांना पुरोहित म्हणून स्वीकारलं जाणं हे आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसतं. त्याच्या मागे काही कारणं सांगितली जातात. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत रजोदर्शन जे घडतं त्याच्यानंतर मग महिन्यातले काही काळ ती अशुद्ध असते, अशी सगळी जी काही कारणं असतात त्याच्यामुळेही अनेकदा स्त्रीला बऱ्याचशा कार्यांमधनं दूर ठेवलं जातं विशिष्ट प्रसंगांमध्ये. आणि त्यातूनही विशेषतः स्त्रीचं जे काही बदलतं रूप असतं, म्हणजे आधी ती कन्या असते, नंतर ती पत्नी होते, त्यानंतर माता होते. परंतु या सगळ्यामधून जात असताना जेव्हा कधीतरी असं होतं की एखाद्या स्त्रीला जर मूल झालं नाही किंवा एखादीचा जर पती लवकर गेलेला असेल, आजच्या काळामध्ये कदाचित एखादी घटस्फोटिता असू शकेल, तर सर्व धार्मिक कार्यातनं तिला बाजूला ठेवलं जातं, असं ट्रेंड आपल्याला दिसतो. आम्ही मात्र आग्रहपूर्वक असं म्हणतो की असं करायचं कोणतंही कारण नाही आहे. आणि असं म्हणत असताना त्याला आमच्याकडे धर्मनिर्णय मंडळाचा अधिकार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही पुरोगामी चळवळी झालेल्या आहेत त्याच्यात धर्मनिर्णय मंडळाचं एक नाव अतिशय अग्रेसर असं आहे की धर्मशास्त्राच्या अभ्यासक लोकांनी 1934 साली ही चळवळ सुरू केली आणि त्यांनी जे काही काम रुजवायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्ही ज्ञानप्रबोधिनींनी हा खारीचा वाटा उचललेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. धर्मनिर्णय मंडळाने 1939 सालापर्यंत जी अधिवेशनं घेतली त्यात जे महत्त्वाचे काही त्यांनी निर्णय मानले होते तर त्याच्यामध्ये पहिला होता अस्पृश्यता पाळू नये, जातीभेदांना थारा देऊ नये आणि स्त्रियांचा सर्व कार्यामध्ये योग्य अशा सहभाग असायलाच हवा. एकीकडे आपण असं म्हणतो की आई ही सर्वश्रेष्ठ असते आणि आई ही नेहमी महिलाच असते. मग आई जर आईच्या रूपात श्रेष्ठ असेल तर ती इतर रूपामध्ये का बरं नाकारली जाते हे आम्हालाही अनेक वेळेला कळत नाही. कारण आपण जी आराधना करतो तीही देवीची आराधना आपल्याकडे सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. आणि त्यामुळे खरंच तुम्ही म्हटलात तसं आहे की काही वेळेला मूळ शास्त्र बाजूला पडतं आणि रूढी जास्त महत्त्वाच्या ठरत जातात.
म्हणजे अतिशय फार आणि अशी मार्मिक गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे. ठीक आहे, पण गोव्यातल्या महिलांसाठी तुम्ही मग काय संदेश द्याल यावरती एकंदरीत? तर गोव्यामध्ये अजून तसं काही हे नाही आहे. मला असं वाटतं की तो संदेश मी महिलांना द्यायला पाहिजे असं नाही आहे, तर तो कदाचित सगळ्यांच्यासाठी आहे. कारण अनेकदा महिलांना अनेक गोष्टी करण्याची इच्छा असते. आपण असं बघतो की तुमच्या घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर त्या पूजेची सर्वाधिक तयारी ही महिला करत असते. त्यासाठीचा जो नैवेद्य करायचा असतो त्याच्यासाठी ती जवळपास 4-4 तास राबून ते सर्व तयार करत असते. आणि प्रत्यक्ष पूजा करायच्या वेळेस मात्र यजमान म्हणून पुरुष व्यक्ती जी असते ती तिथे पूजा करते किंवा तिथे पुढचं सगळं करते. तर त्यामुळे खरं तर प्रत्येकानेच असा विचार करायला पाहिजे की जर नैवेद्य केलेला चालत असेल तर पूजा केलेली का चालत नाही, पूजेची तयारी केलेली चालते तर पूजा केलेली का चालत नाही. कारण शेवटी कोणतीही पूजा ही त्या देवतेची आराधना असते आणि परमेश्वरांनी तर सगळ्यांना एकसारखं बनवलेलं आहे. तर त्यामुळे मी असं म्हणेन की फक्त महिलांनीच असं नाही तर समंजस पुरुषांनी सुद्धा ह्याच्यावरती विचार करायला पाहिजे की आपल्या घरात जर असा काही महत्त्वाचा प्रसंग असेल किंवा आपली आई बहीण पत्नी हे असतील तर ह्यांना आपणहून स्वतःहून ते श्रेष्ठत्व आपण द्यायला पाहिजे. फारच सुरेख अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलेली आहेत. इन गोवामध्ये स्टुडिओमध्ये येऊन आपण जी चर्चा केली त्याबद्दल मी खरोखर आपला आभारी आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जी 2-3 सूत्रं सांगितली ती खरोखरच दर्शकांनी विचार करण्यासारखी आहेत की वेदकाळातसुद्धा स्त्रियांना तितकंच महत्त्व होतं. इतकंच नव्हे तर वेदातील ऋचा देखील त्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ऋचा स्त्रियांनी रचलेल्या आहेत. मैत्रेय आणि गार्गी यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. याज्ञवल्क्याच्या मला वाटते त्या ह्या होत्या पत्नी होत्या आणि त्यासुद्धा अगदी श्रेष्ठ अशा ऋषी म्हणून गणल्या गेल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जन्माने शूद्र असला पण जर ब्रह्म जाणत असेल तर त्याला ब्राह्मण अशी व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे ह्या काळानुसार चढलेल्या ज्या सगळ्या परंपरेच्या आवरण आहेत, रूढी आहेत, तर त्या कुठेतरी आपण त्यागून एक नवीन पुनर्स्थापना जी आहे धर्माची जी बिघडलेली घडी आहे तीच मला वाटतं त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे की पुन्हा बसावी. आणि गोव्यातील महिलांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्या ज्या रूढी परंपरा ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या नष्ट करून आपला जो मूळ धर्म आहे त्याची पुनर्स्थापना करावी. इतकंच या कार्यक्रमाचा संदेश आम्ही देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.